ज्या नेत्याचं वजन काय, ज्या नेत्याचं कर्तृत्व काय, हे गेल्या अनेक तप आपण पाहिली. महाराष्ट्रातला एकमेव कायदा ज्यांनी या देशामध्ये नव्हे तर जगाने ज्याचा अभ्यास केला. परवाच्या एका चर्चेमध्ये विधान परिषदेमध्ये जिनिव्हाच्या असलेल्या सरकारने सुद्धा या कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि हा कायदा लागू केला पाहिजे अशा प्रकारचा विचार केला. त्या कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांच्या माथाडी कायद्याबरोबरच मराठा संघाच्या माध्यमातून केलेलं कार्य हे निश्चितपणाने महाराष्ट्राला दिशा दाखवणारं होतं, उल्लेखनीय होतं. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये समाजामध्ये वाद होतो. ज्या समाजासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, ज्यांनी आवाज उठवला आणि एक काळ असा होता ज्याचा उल्लेख मी काल परवाच्या भाषणामध्ये केला. असा काळ होता या महाराष्ट्रामध्ये सखा पाटलांपासून ते जॉर्ज फर्नांडिसपर्यंत जनता सामंतापासून अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं. तसं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी केलं. असा काळ होता की त्या काळामध्ये राजकीय मंडळींना या कामगार नेत्यांची आणि कामगार क्षेत्राची ती ताकद होती याची कल्पना होती. अण्णासाहेब पाटील साहेबांकडे दोन ताकद होत्या. एक माथाडीची तर होतीच, पण दुसरी ताकद जी होती ती मराठा चळवळीची होती. ज्या चळवळीने राज्यामध्ये आज जे आंदोलन सुरू झालं त्याचा मूर्त पाया कोणी उभा केला असेल तर कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी केला. आणि त्याचा ताकदीचा अंदाज हा राज्यकर्त्यांना असल्यामुळे अनेक नेत्यांनी या असलेल्या कायद्याला आधार दिला आणि महाराष्ट्रातला आपला हा कायदा उभा राहिला. मी नेहमी सांगतो की कायद्याचा आधार हे राज्यकर्ते असतात. त्यावेळेला असलेल्या वसंतराव नाईकांपासून, वसंतदादांपासून, बाळासाहेब देसाईंपासून ते शरद पवार साहेबांपर्यंत आणि आत्ताचे मुख्यमंत्री असलेल्या आपल्या देवेंद्र फडणवीसांपर्यंत ही ताकद आहे. या ताकदीच्या उपयोगावरच माथाडी कायदा जिवंत राहिला. हीच अण्णासाहेब पाटलांची ओळख आहे. एखाद्या कायद्याचा बदल करायला सरकारला फार अवघड नसतं, पण ज्याच्या पाठीमागं नाव असतं त्या नावात बदल करायला सरकारला फार अवघड जात असतं. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांचं महामंडळ स्थापन झालं, ज्याचा जबाबदारी नरेंद्र पाटील साहेबांकडे दिली गेली. आज MD दुबे साहेब इथं आलेले आहेत. पूर्वीचं हे महामंडळ होतं, पण या महामंडळाला ज्या पद्धतीने आत्ताच्या ह्याच्यामध्ये उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला, 1 लाख उद्योग करण्याचा, त्यामध्ये प्रेरणा होती अण्णासाहेबांची आणि ते काम पूर्ण न करण्याची जबाबदारी होती त्यांच्या मुलावर. आणि म्हणून मला वाटतं की नावामध्ये असलेल्या वलयाचा फायदा काय होतो हे परवाच्या दिवशी सुद्धा आम्ही अंमलबजावणी बघितला. माथाडी कायद्याला बदल करावा अशी मागणी आज नव्हे अनेक वर्षापासून चालू आहे. कारणं वेगळी असतील, परंतु मी पाहिलं की जसजसा उद्योग बदलत जातो, जसजसा मालक बदलत जातो, तसतसं यातून सूट मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना निर्माण होते. उद्योगपती आला की पहिली मागणी करतो की सर्वच कायद्यातून आम्हाला सूट द्या, तर आम्ही उद्योगधंदे करतो. म्हणजे जी परवाच्या दिवशी आम्ही सभागृहामध्ये चर्चा करत होतो तर या राज्याच्या नव्हे तर देशाच्या बेरोजगारीवर बोलत होतो. कायदा हे संरक्षण कवच आहे. तो कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा असो, फॅक्टरी ॲक्टचा असो किंवा माथाडी कायदा असो, या कायद्याची चौकटीतून सूट मिळाली की बेरोजगाराची या ठिकाणी संख्या वाढते. मग कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये अप्रेंटिसशिपमध्ये असलेला माणूस कधीतरी मी परमनंट होईल म्हणून 15,000 काम करतो आणि आपली बुद्धिमत्ता विकतो, ही सध्या देशाची आणि राज्याची ओळख आहे. आणि त्याचाच परिणाम या माथाडी कायद्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी झाला. एका बाजूला असलेल्या घुसखोरीबद्दल चर्चा करायची होते, पण दुसऱ्या बाजूला या कायद्यामध्ये सातत्याने बदल करण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न आज झाला नाही,
हा प्रयत्न अनेक वर्षापासून झाला आणि हा प्रयत्न करत असताना या प्रयत्नातून अधिकारी मंडळींच्या मनामध्ये एक वेगळी भावना असेल, अधिकाऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची चर्चा असेल. मला वाटतं गेल्या 5 वर्षापासून माथाडी कायद्यामध्ये बदल करावा ही मानसिकता सत्तेवर बसलेल्या किंवा त्याच्या अगोदर असलेल्या सरकारमध्ये सुद्धा सातत्याने होती. एका बाजूला उद्योगपतींचा दबाव, एका बाजूला प्रशासनाचा दबाव, सरकारही दुर्वैरी काम करत असताना, ही कसोटी करत असताना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकमेव कायदा माथाडीचा असा आहे की ज्याला 7 वर्ष परवानगी मिळवून देण्याची ताकद झाली नाही. त्याचं नाव फक्त होतं माथाडी कायदा, पण त्याच्या पाठीत ताकद होती, माथाडी चळवळीची होती. आता कायदा तुम्हाला माहिती आहे, मंजूर करायचा म्हणलं तर बहुमतावर एका झटक्यात होतो. परंतु मागच्या वेळेला सुद्धा ज्यावेळेला हे कायदे आले तर मी असेल, नरेंद्रजी असतील, मनोजजी असतील, आम्ही सभागृहामध्ये या बाबतीमध्ये आवाज उठवला. आम्हाला अभिमान आहे. काही किरकोळ गोष्ट वगळता सगळ्यांची संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधी या असलेल्या कायद्याला पाठबळ दिलं. त्यांनी सत्तेमध्ये असो किंवा विरोधात असो विरोध करण्याचा प्रयत्न केला. या कायदा टिकला पाहिजे आणि मग हा कायदा टिकवण्याच्या संदर्भामध्ये 2 वेळा 3 वेळा या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीकडे ज्यावेळेला हा प्रस्ताव पाठवायची वेळ येते, याचाच अर्थ हा कायदा मोडू नये अशा प्रकारची भावना सुद्धा निश्चित होती. म्हणून यावेळेला मागच्या वेळेला संयुक्त चिकित्सा समिती झाली. आम्ही सगळे माथाडी नेते एकत्रित झालो, आंदोलन केलं, आझाद मैदानापर्यंत गेलो. बाबा आढा होते, ज्येष्ठ नेते होते, त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आंदोलन आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे केलं. बळवंतराव असतील, रांजणे असतील, रामेष्टे असतील, सगळी मंडळी एकत्र झालो. यामध्ये एकत्र येण्याचा भाव एवढाच होता, आपण एकमेकांच्या टोळ्याबद्दल वाद करू, पण कायदा टिकला नाही तर टोळ्या टिकल्या नाही तर तुमचा वादाला कोण विचारतो. आणि म्हणून ज्यावेळेला ही सुरुवात झाली आणि त्यामुळे सरकारने सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परवाच्या दिवशी सुद्धा हा कायदा आला, सगळीकडे चर्चा झाली काय होणार. आणि मला वाटतं तशा प्रकारची चर्चा होत असताना या कायद्यामध्ये बदल थोडासा मागच्या वेळेला जी कमिटी झाली त्यामध्ये आम्ही निवेदनं दिली, त्याची सुधारणा करण्याची आवृत्ती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न यावेळेला सरकारच्या माध्यमातून झाला. आणि त्यामुळे शंका आणि कुशंका बऱ्याच झाल्या. आणि शंका आणि कुशंका होत असताना आता हा कायद्याला तोडलं जातं का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा निर्णय झाला. त्यामध्ये 2-3 कलम बदलण्यामध्ये आले होते. एक कलम होता की माथाडी स्वरूपाचं काम याच्या ऐवजी अंगमेहनतीच्या कामगारात याला फार महत्त्व देण्यात आलं होतं. माथाडी स्वरूपाच्या कामामध्ये बदल करून अंगमेहनतीच्या कामाच्या संदर्भाला उल्लेख आला. आणि त्याचबरोबर जिथे आधुनिक असेल किंवा ऑटोमेशन असेल, कंपन्या असतील, अशा प्रकारच्या कामामध्ये काय होणार अशा प्रकारची सुद्धा चर्चा निर्माण झाली. साहजिकच आहे, कायदा आला की त्या कायद्याचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावले जातात. दुसरा विषय होता की बोर्ड मेंबरशिप, त्याचा उल्लेख गुलाबरावांनी केला. आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी सांगणं एवढंच कर्तव्याचं आहे की लोकांना आणि मुकादमांना सुद्धा उत्सुकता आहे की नक्की या कायद्यामुळे आमचं काय होणार आहे. आणि म्हणून या असलेल्या कायद्यामधले दुसरी एक बदल होता की बोर्ड मेंबरशिप. मी खरंच सांगतो, जोपर्यंत माथाडी कामगारांच्या चळवळीमधल्या मुकादमांची कार्यकर्त्यांची बोर्डा वचक होतं तोपर्यंत बोर्डाला चुकीचे धंदे करता येत नव्हते. पण राजकीय पाठबळाच्या ऐवजी त्यांना प्रशासनाचा आधार मिळाल्यानंतर आमचे बाप चेअरमनच व्हायला लागले, आमचे बाप अधिकारीच व्हायला लागले. त्याला कारण एकच होतं की बोर्ड मेंबरशिप आणि सल्लागार समिती नव्हती. मी काल या सभागृहामध्ये 3.5 तास भाषण केलं. नरेंद्रजी मला वाटतं तिथं स्वतः प्रेक्षक गॅलरीमध्ये होते. कायद्याचं होईपर्यंत विधानसभा विधान परिषदेमध्ये ते उपस्थित होते. मी अजून 2 तास भाषण करायचं ठरवलं होतं. मंत्र्यांनी शेवटी 23चं कलम काढलं. खरं म्हणतात नियम असा आहे की बिलावर अलिमिटेड बोलता येतं, त्याला थांबवता येत नाही. मागच्या वेळेला आम्ही अशीच खेळी केली होती, जास्त वेळ बोललो त्यावेळेला सभागृहांनी ठरवलं की आता हे बिल पुढे पाठवावं. यावेळची खेळी पण आमची तशीच होती की हे पुढे जावं अशा प्रकारची परिस्थिती होती.
पण त्यांनी शेवटी विनंती केली. आम्ही सांगितलं की तुम्ही रुलिंग द्या. या रुलिंगमध्ये जर तुम्ही हा कायदा बंधन घालण्यासाठी आम्हाला नियमावली दाखवली तर पुढे हा नियम कायम होऊन जाईल. तसा नियम बदलता येत नाही. बिलावर तुम्ही किती दिवस बोलू शकता. शेवटी त्यांनी ही सूचना केली की आपण वाटल्यास आपण ह्या बैलाबद्दल आपण मंजुरी द्यावी. मंजुरी देत असताना तुमच्या सूचना ज्या केलेल्या आहेत त्या ग्राह्य धरू आणि या सूचना ग्राह्य धरून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक उद्याच्या उद्या लावतो आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तुम्ही सांगून मुख्यमंत्री विधानसभेमध्ये ते सांगते आणि त्याच्यानंतर आपण तुमच्या नियमावलीमध्ये काय पाहिजे, काय चुकीचं आहे याच्या संदर्भात निर्णय घेऊ. त्याच्या अगोदर मला वाटतं ज्यावेळेला प्रेझेंटेशन होतं त्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये स्वतः नरेंद्र पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्यावेळेला काही सूचना केल्या होत्या. त्याच सूचना आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडणार आहे. 3.5 तासाच्या भाषणामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटील साहेबांच्या असलेल्या कार्याचा आणि माथाडी चळवळीचा सर्व उल्लेख केला. अजून 2 तास बोललो असतो, परंतु सभागृहाचं दिलेलं आश्वासन करून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मला अभिमान आहे की या सर्व गोष्टीच्या मध्ये त्या विधान परिषदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये असलेली मंडळी जी होती. विधान परिषदेमध्ये भाई जगताप असतील, विधान परिषदेमध्ये सचिन आईर होते, विधान परिषदेमध्ये ज्या आमदारांनी ह्या बाबतीमध्ये भाषणं केली, अगदी दानवे असतील, सत्तार पक्षामध्ये निरंजन डावकरे असतील, अनेकांनी भाषणं केली. त्यांनी सर्वांनी माथाडी कामगारांच्या या चळवळीला पाठिंबा दिला. ही आमची जमीनची बाजू होती आणि हे करत असताना विधिमंडळामध्ये मनोजजी असतील, बाकीच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळेला बैठक झाली अध्यक्षाच्या दालनामध्ये आम्ही गेलो. आमचे 2 मुद्दे होते. त्या मुद्द्यामध्ये या असलेल्या याला आम्हाला पुढे धक्का होऊ नये याची काळजी होती. मुद्दे काय होते की माथाडी कायद्याच्या या चळवळीमध्ये आधुनिक पद्धतीच्या बाबतीमध्ये जिथे मॅन पॉवर लागते यंत्राला, मग लोखंडी दत्ता असेल, आरशे वेगवेगळ्या कंपन्या असतील, या ठिकाणी या असलेल्या काम करताना जी काही मदत करणारा माणूस असतो तो सुद्धा माथाडी कायद्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये आलाच पाहिजे. त्याचा हक्क गेला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. हा काय मार्केट पुरता असं नाही, त्यामध्ये आस्थापना लिहिलं होतं. कदाचित मार्केटमधल्या व्यापाऱ्याला एखाद्या वाटलं की मी आता कन्व्हर बेल्ट लावावा तर त्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडली. दुसरी भूमिका अशी होती की या असलेल्या बोर्डाच्या 18-20 वर्ष जे बोर्ड मेंबरशिप झाले नाही, या बोर्ड मेंबरशिप आणि सल्लागार समिती नसल्यामुळे मला कायदा करायची गरज नाही. कोणाला सूट द्यायची, कोणाला ठेवायचं तर सल्लागार समितीमध्ये आपण निर्णय घेऊ शकता, पण त्या नव्हत्या. त्यांनी सांगितलं 6 महिन्याच्या आतमध्ये या सल्लागार समित्या नेमल्या पाहिजे, बोर्ड नेमली पाहिजे, अशा प्रकारची सूचना त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत सरकारकडे अधिकार राहील. आम्ही सांगितलं सरकारचा अधिकार काढून टाका, 6 महिन्याच्या आतमध्येच बोर्ड मेंबरशिप झाल्या पाहिजे आणि सल्लागार समित्या झाल्या पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय घेण्यास सांगितला. अजून एक मुद्दा होता की त्यांचं म्हणणं होतं की माथाडी कामगारांच्या प्रतीक्षा याद्या वयाची होती. आपल्याकडे वय किती लावत होते, 14 पासून होतं, पण 18 पासून ते 65 पर्यंत करा, 60 का 65 पर्यंत करायचं ठरलं. नरेंद्रजींनी त्यांना सांगितलं की 65च्या नंतर त्याची जर काम करण्याची क्षमता असेल तर तसं सर्टिफिकेट दिलं तर त्याला काम करण्यासाठी मुभा द्यावी, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आपण केली. परंतु आम्ही सांगितलं की माथाडी कामगारांची भरती ही माथाडी कामगारच्या प्रचलित पद्धतीनेच असावी. आणि याच्यामध्ये असं दाखवलं होतं की माथाडी कामगारांना लागणारी मॅन पॉवर ज्या प्रशासनाला आस्थापनाला लागेल तिथं आम्ही प्रतीक्षा यादी करू आणि त्या प्रतीक्षा यादीप्रमाणे सुरक्षा रक्षकाचा पण बोर्डाचा अशा प्रकारचा बिल आलेला आहे. त्यामध्ये त्यांच्याकडून आपण त्या ठिकाणी भरती करू तर तो आमचा अडचण होईल, म्हणून आम्ही त्या ठिकाणी तसंच सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते झाल्यानंतर या संदर्भामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे विधान परिषदेमध्ये ज्याप्रमाणे चर्चा झाली, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणि कामगार मंत्री, मला अभिमान आहे, एक आकाशजी पुणकर हे आणि आशिषजी जयस्वाल हे 2 कामगार मंत्री आणि राज्यमंत्री नवीन आलेले आहे. मी पुणकरांचं भाषण सभागृहात ऐकलं. मला मागाशी संजीव नाईक विचारलं कामगार मंत्री कसे आहेत, बोला त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं
की या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांच्या बरोबर आम्ही राहू, जे जे काही चांगलं करायचं ते करण्यासाठी भूमिका ठेवू. निश्चितपणाने मी तिथं त्यांचं अभिनंदन आणि त्या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो. पण हे करत असताना दुसरा जो मुद्दा आला की दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मग आम्हाला 11:15ला वेळ दिली होती. मग मुख्यमंत्री विलंब झाला. मग त्यांनी आम्हाला 12:30-1च्या दरम्यान आम्ही सगळे गेलो होतो. बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मी पाहिलं मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास होता. आम्ही पण राजकारणामध्ये 25 वर्ष आहोत. कोण माणूस कसा बोलतो कसा ओळखतो ते आम्हाला आता ओळखायला फार येतं. परंतु मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास मी बघितला. त्यांनी सांगितलं, आम्हाला दोघांनाही सांगितलं, मी होतो, बाई जगताप होते, नरेंद्रजी होतो, सचिन नायर होते, दानवे होते, अनिल परब होते, आणि सगळेजण याबरोबर त्यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की माथाडी कामगारांच्या कुठल्याही कामाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की यांत्रिकीकरणाच्या बाबतीमधला मुद्दा जो तुमचा आहे त्या यांत्रिकीकरणाच्या मुद्द्यामध्ये जिथे मॅन पॉवरची गरज लागते तिथे माथाडी कायद्याला धक्का लागणार नाही हा शब्द माझा तुम्हाला आहे, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. आणि पूर्वीचे जिथे माथाडी कायदे लागू आहेत त्या माथाडी कामगारामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. आणि ही भूमिका मांडताना आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की पूर्वीच्या 11 केसेस का 12 केसेस सुप्रीम कोर्टामध्ये होत्या. सुप्रीम कोर्टाने सगळे निर्णय, मग त्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या गेल्या होत्या, त्या कोर्टामध्ये गेल्या होत्या. कोर्टाला सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी फाईट केली आणि तीच लोक सरकारकडे आता दाद मागतात की माथाडी कायदा आमच्याकडून काढून घ्यावा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या असलेल्या कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. इतका माथाडी कायदा कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी स्ट्रॉंग करून ठेवला होता, एवढा स्ट्रॉंग केला होता. त्यांनी सांगितलं की याला हात लावता येणार नाही. आमचं म्हणणं होतं की त्या असलेल्या नियमाचा आधार घेऊन दचा मा करायला वेळ लागत नाही कोर्टामध्ये. मध्ये आपल्या 2-3 केस गेल्या होत्या. एक हायकोर्टाचे जज आहेत, त्या हायकोर्टाच्या जजने मी बळवंतराव रानडे आणि आम्ही नरेंद्रजी आम्ही बसलो होतो त्यावेळेला चर्चा चालली होती. त्यांनी पण मनापासून प्रयत्न केले. त्यांनी असं टाकलं होतं की त्यांनी आपल्या विरोधात 3 निकाल दिले. 3 निकाल देण्याचं कारण एवढंच होतं की या असलेल्या बोर्डाची स्थापना तुम्ही केली नाही, सरकारने सल्लागार समिती केली नाही. 18 वर्ष जर सल्लागार समिती बोर्ड होत नसेल तर मी निर्णय तुमच्या विरोधात देणार. लगेच सल्लागार समिती करावी, ॲडवायझर कमिटी करावी, मंडळ करावी, तरच आम्ही या ठिकाणी मंडळ आहे म्हणून त्यांच्या बाजूने न्याय देऊ. याचं गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर तशा पद्धतीची भूमिका आपण मांडली. आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमध्ये फार प्रामाणिकपणा होता. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं काही झालं तरी माथाडी कायद्याला कुठेही धक्का लागणार नाही. फक्त हा अंग मेहनतीचा एवढ्यासाठी आम्ही अर्ज टाकलेला आहे की जिथे काम न करता नुसतं पैसे काढण्याचा धंदा करणाऱ्याची जी लोक आहेत, जी बेकायदेशीरपणाने काम करतायत, दादागिरी करून खंडणी वसूल करतायत, यांच्यासाठी हा कायदा आम्ही स्ट्रॉंग करतोय. त्याचा उपयोग फक्त अशाच खंडणीखोरांच्या विरोधात होईल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि यासाठीच आम्ही कायदा केला अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे. आणि त्यांच्या मनामधला जो आत्मविश्वास बघितल्यानंतर मी माथाडी संघटनेच्या मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि त्या राज्यमंत्री असतील आणि मला वाटतं चंद्रकांत दादा असतील, सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेषतः गणेश नाईक साहेबांनी सुद्धा मला सांगितलं सभागृहात बिल आलंय प्रेसिडेंटची आवाज जोरात उठवा. मी तुम्हाला सांगतो या सगळ्या लोकांची भावना आपल्याबद्दल चांगली असल्यामुळे या आणि जे लोकप्रतिनिधी याला मदत केली त्या सर्वांचं, संघटनेच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की लढाई आहे, काळ बदलतोय, नियम बदलतोय, पर्याय बदलतोय आणि या लढाईमध्ये आजही आपण या असलेल्या एकजुटीवर इतिहास घडवतोय. या इतिहासाला धक्का न लावण्याचं काम जेव्हा सरकार करतं त्याच्या मागची ताकद एकच आहे ती अण्णासाहेबांची आहे आणि त्या तुमच्या एकजुटीच्या ताकदीवर हा इतिहास करण्याचा निर्णय आपण घेऊ शकलो याचा उल्लेख मुद्दाम या ठिकाणी करणं गरजेचं होतं. दुसरा एक विषय आहे की आता तो पुढची यामध्ये आम्ही आता सगळेजण बसणार आहोत. जे जे काही नियमावली करायची आहे
या नियमावलीमध्ये सुद्धा निश्चितपणाने आम्ही बनवून या संदर्भातली एक कमिटी करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे। या कमिटीतून जे काही या असलेल्या कायद्यामध्ये आपण जे काही नियम टाकायचे ते नियम टाकले जातील अशा प्रकारची पण ग्वाही दिलेली आहे। गुलाबरावांनी त्या दिवशी झाल्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही सगळेजण बसून माथाडी कायद्याच्या संदर्भातून सुरक्षा म्हणून जी काही कमिटी जे नियम करायचे ते नियम देऊ, की अंमलबजावणी करू, अशा प्रकारचा एक शब्द या असलेला अण्णासाहेब पाटील साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने देतो। ते देत असताना अजून एक, आता मी संजीव नाईक साहेबांना बोललो, नाईक साहेब आता या ठिकाणी सिडकोची घरं आहे, LIGची घरं आहे। आता LIGच्या घरांना आपल्या लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत। खरं म्हटलं तर कोपरखऱ्याने, घनसोली वगैरे या नेरूळ वगैरे या पट्ट्यामध्ये आपली लोक राहतात। घरं लागेल तशा त्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांनी घरं बांधली। माथाडी कामामध्ये भागत नाही म्हणून कर्ज घेऊन घरं बांधत असताना आता वरच्या घरांना बांधणी केल्यानंतर तिथलं काही भाडं येतं, त्यातून आपली मुलाने कुटुंब चालवण्याचा प्रयत्न आमचा माथाडी कामगार करतोय। मला वाटतं की गावठाणाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतला, 100 फुटाच्या वेळेला गावठाणाची रेग्युलर करावी हा निर्णय आपण घेतला। मला वाटतं की आता या लोकांना नोटिसा मारलेल्या आहे, अख्खी पुंजी त्याच्यामध्ये गेलेली आहे। त्यावेळेला माथाडी संघटनेची ताकद ही उभी करावं लागणार आहे आणि ही ताकद ताकदीने उभी केली तर आपल्या कामगारांची घरं राहतील, अशा प्रकारचा एक विषय फार महत्त्वाचा आयरनवर आलेला आहे। मला वाटतं रविकांतजी वगैरे आपली चर्चा सगळ्यांची झाली होती। मला वाटतं की भारतीय वगैरे सगळं आम्ही बोललेलो आहे। या असलेल्या विषयासंदर्भातला एक परत शेवटी माथाडी कामगारांनी त्यांच्या कुटुंबाने त्याच्या उत्पन्नाशी ही बांधिलकी माथाडी चळवळी असायची। स्वर्गवासी आमदार अण्णासाहेब पाटील होते, शिवराव पाटील साहेब होते, तोपर्यंत अगदी कुटुंबातला वाद जरी असला तरी तो युनियनमध्ये मिटवला जायचा। आणि मला वाटतं की आता ही आपल्या कामगारांच्या असलेल्या अस्तित्वाच्या लढाईचा एक अध्याय परत आपल्याला हातात घ्यावा लागेल आणि तो 100% संघटना हातामध्ये घेईल आणि त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका घेईल, अशा प्रकारची निश्चित भूमिका घेऊ। कारण बऱ्याच लोकांना नोटीस आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये भीती लागलेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे, सिडकोनी घरं बांधलेली आहे आणि मला वाटतं ती घरं आमच्या इथं ट्रक टर्मिनलच्या इथं आहेत, जुईनगरला आहे, सगळीकडे आहे आणि 5% मला वाटतं त्यामध्ये माथाडी कामगारांसाठी आरक्षित आहे। त्याच्या व्यतिरिक्त जाऊन माथाडी कामगारांना त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या नातेवाईकांनी घरं भरलेली आहेत, त्यांना सुद्धा लॉटरीने ती घरं लागलेली आहेत। पण ती अल्पभूधारकच्या नियमामध्ये असलेली घरं, त्याची किंमत 85 लाख रुपये। लोकांनी फॉर्म भरले, घरं लागली, पण त्यांनी तिथं अर्जच केले नाही। बोले घेणार कुठे, परवडणार कुठं? मी सभागृहामध्ये एकनाथजी शिंदे होते, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना बोललो, साहेब शेवटी तुम्ही त्या मातीतलेच आहात, आपण काही निर्णय असे घ्या की त्या निर्णयाचा परिणाम हा चांगल्यासाठी होतो हे दाखवण्याचा प्रयत्न करा। आपण नेहमी आपला चेहरा कॉमन मॅन म्हणून दाखवत असाल तर हा निर्णय घेऊन दाखवा। आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण ज्या ज्या लोकांना घरं लागलेली आहेत त्या लोकांनी सुद्धा संघटनेतला निर्णय घेण्यासाठी अर्ज दिले की आम्हाला घरं लागलेत, पण त्याची बैठक सुद्धा संघटनेच्या वतीने आम्ही लावण्याचा 100% प्रयत्न करू आणि जेणेकरून ही घरांची किंमत कशी कमी होईल याच्या संदर्भातला निर्णय घेऊ। वडाळ्याच्या संदर्भामध्ये आपण बैठक घेतलेली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे। विजय सावंत आहेत, नरेंद्रजीत आहेत, गुलाबराव आम्ही आहेत, पोपटराव देशमुख आम्ही बसतोय की त्या अतिक्रमण काही झालं होतं, त्या अतिक्रमणामध्ये 70 झोपड्या तिथं बांधल्या गेल्या, चिमूरला झोपड्या बांधलेल्या आहेत, काही दुकानं बांधलेली गेली आहेत, पण तिथे सुद्धा आम्ही फार लक्ष घातलेलं आहे आणि तिथे अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतलेली आहे। आणि अतिक्रमण काढत असताना जे कामगारांची घरं आहेत की लवकरात लवकर, जास्त नाही पण महिनाभराच्या आतमध्येच मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आम्ही बैठक घेऊन तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करून ही घरं सुद्धा लवकर देण्याचा प्रयत्न करू। उद्देश या सर्व गोष्टीत आहे, नेता जातो, विचार टिकतात, ही जबाबदारी आणायची आमच्याकडे आलेली आहे। आम्ही सगळे व्यासपीठावर नेते मंडळी अण्णासाहेबांच्या अशा संघटनेच्या विचाराने पुढे जात असताना तुम्ही खात्री बाळगा, मग कुठल्या कंपनीतला माथाडी कामगार असो, बाजारातला माथाडी कामगार असो, त्यांच्या पाठी या संघटनेच्या माझ्या स्वर्गीय असे अण्णासाहेब पाटलांचं जे वलय आहे आणि आमच्यासारख्या सगळ्यांची एकजुटीचं वलय आहे, तोपर्यंत तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही, त्याची जबाबदारी आमची असेल, हीच खरी आदरांजली अण्णासाहेबांना असेल। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या माझ्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.